आता निवडणुका आपल्याला काही दिवसात सामोरे जावं लागते. त्याच्यामध्ये आता तुम्ही जो प्रश्न विचारलाय की जय पवार हे नाव चर्चेत आहे, परंतु आता पवार कुटुंबाच्या चर्चा अशी असू शकते की पवार कुटुंबात प्रतिनिधी द्यायचं कसं. खऱ्या अर्थाने आता सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार, रोहित पवार, सुनेत्रा पवार अशी मोठी लाईन आहे आणि मोठी फॅक्टरी आहे की ज्यांना आता देशाचं महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. पुन्हा एकदा नगराध्यक्षपद त्यांना मिळतील अशी परिस्थिती नाहीये. कारण जरी चर्चा केली तरी ती चूक पवार कुटुंब करणार नाही, कारण की आता त्यांच्या विरोधात वातावरण आहे. आणि ओबीसीचा, एससीचा, इथं जैन, मारवाडी समाज, गुजर समाज यांच्यामध्ये एक वेगळी नाराजी आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर त्यांना फक्त पवार कुटुंबाचा विकास आणि मराठा समाजातल्या काही लोकांचा विकास हे उद्दिष्ट ठेवून काम केल्यामुळं त्यांच्यामध्ये आणि इतर समाजामध्ये एक अंतर पडत चाललेलं आहे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ह्यावेळेस ते नक्कीच ओबीसी समाज किंवा इतर जैन, गुजर समाज, जैन समाजाचा विचार करतील असं मला एक वाटतं आणि त्यामुळे तशा पद्धतीचा विचार व्हावा असं मी एक भूमिका माझ्या माध्यमातून घ्यावीशी वाटतं. आता कसं आहे, बारामतीमध्ये 1,03,000 मतदानापैकी जवळजवळ 50,000 मतदान हे ओबीसी समाजातून येतं. साधारण 20-22,000 एससी समाजातून, मागासवर्गीय समाजातून येतं आणि 17-18,000 मतदान एक मराठा समाजातून येतं. ब्राह्मण समाज, जैन समाजातून एक 7-8,000 मतदान येतं आणि तुमचा मुस्लिम समाज एक 10-12,000 असं साधारण 1,03,000 मतदान आहे. जवळजवळ 70-75,000 समाज हा इतर समाज आहे. त्यामुळे त्यातलाच प्रतिनिधी निवडण्याचं काम यांना खऱ्या अर्थाने करावं लागेल. अन्यथा आणि ओपन काय सगळ्याची जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व समाज इथं उमेदवारी घेऊ शकतो. त्यामुळे ओपन कुठल्याही एका समाजाची मक्तेदारी नाही. ओपन म्हणजे ह्याच समाजाला दिलं अशी परिस्थिती नाही. मागच्या 9 वर्षापूर्वी इथं ओबीसी रिझर्वेशन पडलं होतं, तिथं सुद्धा त्यांना पौर्णिमा तावरे यांनाच उमेदवारी देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे तिथेही तावरेच दिलेलं आहे. त्यामुळं ओबीसीला कुठंतरी बारामतीमध्ये गेल्या 50-55 वर्षात डावलले ही परिस्थिती आहे. एखाद दुसरा प्रतिनिधी त्यांना दिलेला आहे दाखवायसाठी. मग नाना पटलाल जिल्हा परिषद अध्यक्ष केलं, कोणाला एखाद दुसरा प्रतिनिधी दिलेला आहे. परंतु इथं तिन्ही कारखान्याची परिस्थिती पाहिली तर तिन्ही कारखाने सुद्धा चेअरमनपद हे मराठा समाजाला दिले. तुमच्या बारामती सहकारी बँकेत सुद्धा चेअरमन मराठा समाजातूनच येतात. तिथं सुद्धा आपण बघतो की तिथली परिस्थिती फार भयंकर आहे. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की इतर समाजाचा, ओबीसी, एससी समाजाचा विचार व्हायला पाहिजे अशी एक भूमिका आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते आणि सर्वच पक्षांना करावा अशी एक भूमिका महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. ओबीसीला जर डावललं तर राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद चालू आहे. त्याचा 2 सप्टेंबरला जो PR आला, PR काढला गेला, त्याला ओबीसी आणि ओबीसीचा प्रथम मतदार बारामती मोठ्या संख्येने आहे. ओबीसीला डावललं गेलं तर त्याचा मतावर काय परिणाम होईल नगरपालिकेचा? आता परवा GR काढल्यानंतर पहिला भडका बारामतीत उडलेला आहे. त्यामुळं बारामतीतला महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा झाला, कारण की दुसऱ्याच दिवशी आम्ही मोर्चाचं आयोजन आम्ही सगळ्या ओबीसीच्या माध्यमातून केलं होतं आणि त्याला महाराष्ट्राने त्याची दखल घेतलेली, आपण सगळ्यांनी मीडियाने घेतलेली आहे. त्यामुळे बारामतीतला ओबीसी, एससी समाज आता कुठेतरी संघटित होतोय, एकत्र येतोय आणि तो डिसिजन मेकिंग मध्ये आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ह्याला दुर्लक्ष करण्याचं कुठल्याही पक्षानं चूक करू नये, कारण की परिस्थिती आता महाराष्ट्रातली बदलत चाललेली आहे. त्यामुळे छोट्या संख्या असणारा 16-17% समाज असणारा, 20% समाज असणाऱ्याला किती प्रतिनिधित्व द्यायचं, 20% समाजाला 70% प्रतिनिधित्व आणि 70% समाजाला 15% प्रतिनिधित्व, ही खऱ्या अर्थाने कुठेतरी सामाजिक असमतोलता आहे. त्यामुळे स्वातंत्र्य भारतानंतर सर्व समाजाचा विकास ही आपली भूमिका होती, परंतु इथल्या स्थानिक नेतृत्वाने, इथल्या काही कुटुंबाने खऱ्या अर्थाने ह्याला छेद दिलेला आहे. त्यामुळं 70-75 वर्षानंतर का व्हायना इथला ओबीसी, एससी समाज एकत्र येतोय आणि तो मतपेटीत मतक्रांती केल्याशिवाय राहणार नाही. कारण की कोणाशी युद्ध करायचं नाही, वाद घालायचे नाहीत, भांडणं करायचे नाहीत. मतपेटीतनं मतक्रांती इथला मतदार करेल आणि